आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात ह्या छानशा लहान मुलीच्या टोपड्याची कटिंग आणि शिलाई पाहतोय. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलंय. ह्याचा माप घेत असताना एका कानाच्या पाळीपासून दुसऱ्या कानाच्या पाळीपर्यंतचे अंतर मोजून घ्या. माझ्या मापात 10.5 इंच होतं, तर मी ह्याची लांबी आणि रुंदी 10.5 इंच घेतली आहे. आता ह्या चौकोनी कापडाची आपल्याला 2 फोल्डमध्ये घडी घालून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ह्याची घडी घालून घ्या. त्यानंतर आपल्या घडीची जी ओपन बाजू आहे तिथं आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गोल शेप देऊन घेतला. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथे आपलं चौकोनी कापड गोल आकारात कटिंग करून घेतलं. आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक शिलाई करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला प्लेट्स टाकायला सोपं जाईल. आपल्या अस्तरचा पार्ट हा मेन फॅब्रिकच्या खालच्या साईडला आहे आणि अगदी कडेने इथं आपण शिलाई करून घेतोय. इथे आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक शिलाई करून झालं. आता आपण प्लेट्स तयार करतोय. प्लेट्सची साईज साधारण अर्धा इंच इतपत घ्या आणि आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एकाच मापाचे येतील ह्याची काळजी घ्या. ह्या प्लेट्स तयार करत असताना आपल्या एका कानाच्या पाळीपासूनचे अंतर ते दुसऱ्या कानाच्या पाळीपर्यंतचे अंतर जितके येईल त्यानुसार आपल्याला ह्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या असतात. आता आपल्या मापात हे अंतर 10.5 इंच होतं, म्हणून इथे मी 10.5 इंचाच्या समान प्लेट्स तयार करून घेते. पाहताय, प्लेट्सची साईज थोडी मोठीच घ्या, म्हणजेच ते फिटिंगला अगदी परफेक्ट बसतं. इथे आपल्या प्लेट्स तयार करून झाल्या. आता आपण मोजून पाहतोय. आपल्याला बरोबर 10.5 इंचाच्या प्लेट्स हव्यात. माझ्या मापात एक प्लेट एक्स्ट्रा आली आहे, ती मी इथे खोलून घेते. आता आपण जितक्या प्लेट्स तयार केल्यात त्या आपल्याला अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या प्लेट्सची जी खालची साईड आहे त्याच्या आतल्या साईडला इथे आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे. पहा, आता आपण हा शेप कटिंग करून घेतोय. हा शेप कटिंग करून झाल्यानंतर तुम्ही टोपडं बाळाला घालून पाहू शकता. जर तुम्हाला अजून घट्ट वाटत असेल तर थोडंसं आणखीन खालच्या साईडने कापड कटिंग करून घ्या. आता इथं आपण शिलाई करून घेतोय, म्हणजेच आपल्याला पट्टी लावायला सोपं जाईल. आता आपण ज्या वरच्या साईडला प्लेट्स तयार करून घेतल्या तिथे पट्टी लावून घेऊयात. 10.5 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीची मेन फॅब्रिकची पट्टी घेतली आहे. ही पट्टी आपल्याला आतल्या साईडने जोडायला सुरुवात करायची असते. पट्टीची बाहेरील बाजू ही टोपड्याच्या आतल्या साईडला आहे. व्यवस्थित पहा. इथे आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत पट्टी शिलाई करून घ्यायची आहे. ही पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेणार आहोत. शिलाई करत असताना आपल्या खालच्या साईडच्या प्लेट्स ह्या फोल्ड होणार नाहीत, ह्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित पट्टी जोडून घ्या. ही पट्टी आपण आतील बाजूने जोडून घेतली. आता आपल्याला बाहेरच्या बाजूला ही पलटवायची आहे. अर्धा इंच इतपत फोल्ड करत आपण जी शिलाई दिली होती त्याच्या थोडंसं बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने पट्टी ठेवून इथे आपल्याला अगदी कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. आपली जी आतल्या साईडची शिलाई आहे त्याच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला पट्टी ठेवून शिलाई करून घ्या, म्हणजेच आपली आधीची शिलाई ही झाकून जाते. त्याचसोबत आपल्या टोपड्याला छान फिनिशिंग येते. पहा, इथं आपण अगदी व्यवस्थित अशी बाहेरच्या बाजूला पट्टी पलटवून घेतली. आता आपण टोपड्याच्या वरच्या साईडला डिझाईन करतोय. त्यासाठी इथे मी ही मेन फॅब्रिकची पट्टी घेतलेली आहे. तर ह्याची रुंदी आहे 3.5 इंच, लांबी आपण 30 इंच घेतली आहे. आतल्या साईडने आपण अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून घेतोय. पट्टीची बाहेरील बाजू ही आतल्या साईडला आहे. इथे आपल्याला एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत पट्टीला शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर लहान बाळाचे कॉटनचे टोपडे, त्याचसोबत हातमोजे, पायमोजे आणि लहान मुलीच्या साडीपासूनच्या छान छान फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा नक्की पहा. आणि हो, अशा छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ही पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय. इथे तुम्ही टोकदार वस्तूच्या सहाय्याने ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घ्या किंवा तुम्ही इथं सुई धाग्याचा सुद्धा वापर करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे.
हाताच्या सहाय्याने सुद्धा ही पट्टी सहज बाहेरच्या साईडला पलटली जाते। पहा, इथे आपण ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवून घेतली। आता शिलाई मार्जिन मध्यात ठेवून पट्टीवर इथे मी इस्त्री फिरवून घेणार आहे। पहा, आता आपण डिझाईन करून घेऊयात। आपल्या टोपड्याच्या ज्या वरच्या साईडच्या प्लेट्स आहेत त्यावर आपल्याला अशा पद्धतीने समोरच्या साईडने पट्टी ठेवून घ्यायची आहे। अर्धा इंच इतपत सरळ शिलाई करून घ्या। त्यानंतर इथे आपण समोरच्या साईडला अशा पद्धतीने प्लेट्स तयार करून घेतोय। पहा, आता दुसरी प्लेट्स टाकत असताना ती त्याच्या विरुद्ध बाजूला आली पाहिजे व्यवस्थित। पहा, इथे आपण बॉक्स प्लेट तयार करून घेतोय। आपल्या दोन्ही प्लेट्समधलं अंतर हे साधारण 1 इंच इतपत आलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला अर्धा इंचाच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत। आता सेम ह्याच पद्धतीने आपण दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्जिन घेत दोन्ही प्लेट्समधलं अंतर हे 1 इंच घेऊन ह्याच पद्धतीने आपण 10.5 इंचापर्यंत बॉक्स प्लेट तयार करून घेतोय। आपण टोपड्याच्या प्लेट्सवर खालच्या साईडला जी पट्टी जोडलेली आहे त्याच्या बरोबर मध्यावर आपल्याला ह्या प्लेट्सची शिलाई करून घ्यायची आहे। इथे पाहताय, अगदी सोप्या पद्धतीने आपण संपूर्ण टोपड्यावर प्लेट्स तयार करून घेतल्या। आता आपल्याला खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 1.5 इंच रुंदीची ही पट्टी घेतली आहे। ह्याची लांबी घेत असताना आपल्याला अशा पद्धतीने बंद बाजूकडून टोपडा ठेवून तुम्हाला जितकं पुढल्या साईडला बांधण्यासाठी हवंय त्यानुसार तुम्ही पट्टीची लांबी कितीही वाढवू शकता। आता टोपडं अशा पद्धतीने पट्टीवर ठेवून आपल्या टोपड्याच्या साईजपर्यंत मार्क करून घ्यायचं आहे। आता ही पट्टी आपल्याला सुरुवातीला डाव्या बाजूने आणि मग उजव्या बाजूने आणि पुन्हा मध्यात फोल्ड करून त्यावर अगदी कडेने इथं आपल्याला पट्टीवर शिलाई करून घ्यायची आहे। आता जिथपर्यंत आपण मार्क केलं तिथपर्यंत आपण सरळ शिलाई करून घेतोय। आपण मार्क केलंय तिथपर्यंत शिलाई झाली की टोपडा आपल्याला दोन्ही पट्टीच्या फोल्डमध्ये बरोबर मध्यात आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। पहा, आपल्या टोपड्याची बाहेरील बाजू ही पट्टीच्या खालच्या साईडला आहे। इथे आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपल्या दोन्ही पट्टीच्या फोल्डमध्ये मध्यात आपल्याला टोपडा अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। टोपड्याच्या दुसऱ्या टोकाला सुद्धा आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे। आता सेम ह्याच पद्धतीने आपण पट्टी डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घेऊयात। आता आपण टोपड्याच्या पट्टीला फ्लॉवर्स तयार करून घेतोय। तर त्यासाठी इथे मी हे 2.5 बाय 2.5चे कापडाचे तुकडे घेतलेत। पट्टीच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून खालच्या साईडचं 1/2 इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या पट्टीला सुद्धा इथे फ्लॉवर्स तयार करून घेऊयात। खालच्या साईडचं 1/2 इंच इतपत कापड वरच्या साईडला फोल्ड केल्याने आपले धागे हे बाहेरच्या साईडला येत नाहीत। आता एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून हे फ्लॉवर्स बाहेरच्या साईडला पलटवून घेऊयात। आता आपण टोपड्याच्या वरच्या साईडला डिझाईन करतोय तर त्यासाठी इथे मी हे लहान आकाराचे मणी घेतले आहेत। इथे आपल्याला सुई धागा लागणार आहे। आपण जी 1 इंचाची प्लेट्स तयार केली आहे प्लेट्सच्या मध्यावर टाका देऊन इथं आपण हा मणी शिलाई करून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने प्लेट्सचा मध्य घेऊन सुई धाग्याच्या सहाय्याने मणी ओवून तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। आपल्याला पुन्हा त्याच मणीमधून आणखीन एक टाका देऊन इथे शिलाई घट्ट करून घ्यायची आहे। पहा, एक्स्ट्राचा धागा कटिंग करून घ्या। आता सेम ह्याच पद्धतीने आपण पुढल्या प्लेट्सचा सुद्धा मध्य काढून सुई धाग्याच्या सहाय्याने मणी ओवून तिथे गाठ मारून घेतोय। इथे आपल्याला डबल गाठ करून घ्यायची आहे म्हणजेच आपला मणी उसवणार नाही। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या प्लेट्सचा मध्य काढून तिथे मणी ओवून डिझाईन करून घ्यायची आहे। इथे आपल्या डिझायनर टोपड्याची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।